नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी आमच्या आगरी लोकांमध्ये स्पेशल म्हणजे आगरी चिंबोरी, जी खाडीमध्येच चिंबोरी मिळतात त्याचं कालवण अगदी झणझणीत आणि चविष्ट असं लागणार आहे। त्याच्यामध्ये जो पदार्थ टाकणार आहोत त्याच्याने त्याची चव व ग्रेव्ही घट्ट होण्यास मदत होईल। तर पाहूया कशा पद्धतीने आपण रेसिपी करतोय। पण त्या अगोदर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि साइडची बेल आयकॉन नक्की दाबा। चला पाहूया रेसिपी बनवण्याच्या अगोदर आपण चिंबोरी साफ कसे करावे ते पाहूया। चिंबोरी घेताना नांगड्याच्या साईडला आपण एक कट मारून घेतले म्हणजे त्याचे जे नांगे असतात मोठे ते तुटले जातात आणि त्याच्यानंतर त्याचा जो काष्टा असतो तो मोडून व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे। तुम्हाला इथे पहा यांनी काष्टा काढताना दिसत आहेत आणि मग ब्रशच्या साहाय्याने साईडून व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्याला जी माती लागते ती सर्व साफ होईल आणि पाण्याने स्वच्छ असे 2-3 पाण्यात धुवून घ्यायचे। नंतर व्यवस्थित असं 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जे नांगडे असतात ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नंतर त्याच्या पोटामध्ये आतमध्ये एक असं छोटीशी घाण असते जी साईडला त्यांची माती खातात ते त्याच्यामध्ये साठलेलं असतं, त्याची ती पिशवी असते ती अशा ह्याच्या साईडनंच काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। फक्त त्याची जी पेर मला पिवळ्या कलरची दिसते ती त्या चिंबोऱ्याची भरलेली पेर आहे, ती धुताना सावकाश धुवायची नाही तर ते सगळं निघून जाईल। तर आता आपण सगळी जे चिंबोरी होते ते स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि इथे ठेवलेलं आहे खोबरं भाजायला, जे आगरी स्पेशल मसाला म्हणजे आगरी स्पेशल चिंबोरा झणझणीत असं बनवण्यासाठी कालवण आपण टाकणार आहोत पातेल्यामध्ये। 5 पळी किंवा 4 पळी तुम्हाला जितकं तेल आवडत असेल तितकं। पळी छोटी आहे माझी त्यामुळे मी 5 पळ्या टाकणार आहे। इथे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपलं। चिंबोऱ्याच्या रसाला काही जास्त टाइम लागत नाही आपल्या। इथं तेल गरम होऊ द्या। इथे आपला तेल झालेला आहे गरम। आता आपण टाकणार आहोत ह्यामध्ये थोडासा हिंग आणि याच्यामध्ये टाकणार आहोत 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या, ज्या मी त्याची सालं न काढता आगरी म्हणजे स्पेशलमध्ये तुम्ही पाहाल तर सालं अर्धा इंच तुकडा आल्याचा टाकलेला आहे किसून मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण टाकणार आहोत हळद अर्धा चमचा आणि आमचा आगरी स्पेशल मसाला। तुमच्याकडे आगरी स्पेशल नसेल तर तुम्ही काश्मीरी बेडगी कोणतीही मिरचीचा मसाला जो केलेला असेल तो तुम्ही टाकू शकता, ह्याची लिंक तुम्हाला देणार आहे। तर आता खूप छान असं रंग आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये टाकणार आहोत ही चिंबोरी जी आपण सगळी साफ केलेली आहे ती। इथं आता मस्तपैकी अशी मिक्स करून घेतलेला आहे चिंबोरी। यामध्ये आज आपण एक सिक्रेट टाकणार आहोत ज्याच्याने मटण सुद्धा बाजूला ठेवाल आणि हे चिंबोऱ्याचा रस्सा खाल। यामध्ये टाकणार आहोत दुधीच्या अशा व्यवस्थित फोडी करून टाकायच्या आहेत आणि बटाटा। ह्याच्याने ग्रेव्ही खूप छान होते आणि चव सुद्धा अप्रतिम येते। हा चिंबोऱ्याचा रस्सा आहे आगरी स्पेशल। ह्याच्यामध्ये वांग सुद्धा टाकू शकता, पण हे दुधीने सुद्धा खूप चव अशी खूप छान येते आणि म्हणजे असे त्या मटणाला सुद्धा तुम्ही बाजूला ठेवून इतकी मस्त असं रशाला चव आल्यामुळे अप्रतिम अशी लागते। आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं। कलर किती छान आलाय, रंग खूप छान आलाय। ह्याच्याने ग्रेव्ही एकदम थिक होऊन जाणार आहे। आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आता पाणी। तुम्हाला किती हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे। माझ्या मसाल्याचा रंग खूप अप्रतिम असं लाल भडक असल्यामुळे तरीसुद्धा खूप लाल आलेली आहे, त्यामुळे मसालासुद्धा करताना खूप छान असं करायचंच आहे। त्याची तुम्हाला लिंक देणारच आहे। तर आता इथे आपण टाकणार चवीपुरतं मीठ टाकून झाल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी अशी उकळी काढून घेणार आहोत आपण ह्याची।
2 मिनिटातच उकळी छान अशी आलेली आहे। त्यानंतर आता इथे पहा किती छान असं कलरसुद्धा आलेला आहे आणि मिक्ससुद्धा झालेली आहे आणि कालवण आपला चिंबोऱ्यांचा अगदी 5 ते 6 मिनिटामध्येच तयार होत आलेला आहे। बटाटा शिजला आहे की नाही हे पाहायचं आहे। इथे पहा बटाटा शिजलेला आहे म्हणजे आपलं कालवण तयार झालेलं आहे। तर आता इथे टोमॅटो टाकत आहे मी। एक मोठा टोमॅटो घेतला होता त्यामध्ये टाकत आहे म्हणजे त्याच्याने जे वैसपणा असतो चिंबोऱ्याला त्याच्याने निघून जातो। टोमॅटोमुळे चवसुद्धा खूप अप्रतिम येते। टोमॅटो टाकून झाल्यानंतर याला अजून एकदा उकळी काढून घेणार आहोत सुंदर अशी, कारण की कालवणाला ह्या व्हायला तसं वेळ लागत नाही पण साधारणतः 5 ते 6 मिनटं साधारणतः लागतात चिंबोऱ्यांच्या कालवणाला व्हायला। आणि आता आपण टाकणार आहोत ह्यामध्ये आमच्या आगरी स्पेशल म्हणजे मसाला म्हणजे आगरी स्पेशल वाटण। तर वाटणाची रेसिपी आगरी रेसिपीची जी टाकलेली आहे ती तुम्हाला लिंक देणार आहे। ह्यामध्ये मगाशी जो खोबरा भाजून घेतला होता तो त्यासाठीच घेतला होता। तर आपण ह्याच्यामध्ये आता टाकणार आहोत चिंबोऱ्याच्या रशामध्ये भाजलेला वाटण खोबऱ्याचं। त्यानंतर ह्याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान होते आणि आपण जो एक दुधी टाकलेलं होतं फोडी त्यामुळे ह्याची ग्रेव्ही अगदी मटणाला बाजूला ठेवली इतके छान लागते। नक्की तुम्हीसुद्धा करून पहा आणि आवडल्यास तुम्हाला ही रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे म्हणजे थोडं छोटा चमचा टाकलेला आहे गरम मसाला। रसा बघा किती छान झालेला आहे तयार। जरी तुम्हाला आत्ता इथे पातळ दिसत असेल तरी तो गार झाल्यानंतर घट्टपणा त्याला छान येतो आणि चवसुद्धा अप्रतिम लागते। तर आपला इथे झालेला आहे रसा तयार। आणि अजूनसुद्धा तुम्ही साईडची बेल आयकॉन दाबली नसेल तर नक्की साईडची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे ताजी ताजी कोथिंबीर टाकलेली आहे मी। पहा किती छान असा चिंबोऱ्याचा रसा दिसत आहे। चिंबोरी अगदी भरलेली आहेत आणि रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि काळ्या वाटण्याने तर चिंबोऱ्याचा रसा छानच दिसतो पण आणि चवीलासुद्धा लागतो। तर आता आपण ह्या जी बनवलेली आहे ते एका बाउल्समध्ये काढून घेऊया आणि हा कालवण तुम्ही कोणत्याही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर भाताच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। चपातीबरोबर सुद्धा अप्रतिम लागतो। तर नक्की ही रेसिपी करून पहा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कशाप्रकारे तुमचं कालवण झालं। आगरी स्पेशल चिंबोरीचं कालवण आवडलं का आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून नवीन नवीन जे व्हिडिओ येतात त्यालासुद्धा पुढे पोहोचवण्याचं कार्य करतो आणि एका तुमच्या लाईकने हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांजवळ पोहोच होणार आहे। धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल। असेच मस्तपैकी मस्त खा आणि स्वस्त रहा आणि आगरी स्मिता